श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 21 जुलै म्हणजे सोमवारी आली आहे कामिका एकादशी। असं मानलं जातं की कामिका एकादशीचं व्रत केल्याने पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखे पुण्य मिळते। हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूंची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे। जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन केले जाते तेव्हा भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात। धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि धन प्राप्ती होते। तसेच एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती देखील होते। या दिवशी कोणतेही दान करणे विशेष महत्त्वाचे आहे, ज्यामुळे व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात। तसेच एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती देणारी व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो। या व्रताचे पालन केल्याने दोष, नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात। या दिवशी अभ्यंग स्नान, दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते। तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील पितृदोष दूर होतो। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच कामिका एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण इथे अर्पण करा फक्त मूठभर तांदूळ। हे तांदूळ अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू पूर्ण करणार। त्यांच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हे तांदूळ आपल्याला कुठे अर्पण करायचे, कोणत्या वेळेत अर्पण करायचे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची। त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे। आता तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं, तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता। फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं, त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे, त्यांना अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत, त्यांना धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत, ती अर्पण करायची। आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळस। जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतात। तसेच त्यांना तुम्ही पंचामृताचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता। त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे। तसेच विष्णू सहस्त्रनामाचं, विष्णू स्तोत्राचा आणि विष्णू मंत्राचा, जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे। तसेच रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन कीर्तन करायचं आहे। द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची आपल्याला पूजाही करायची आहे। तसेच ब्राह्मणांना आवर्जून दान करावं आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे पारण वेळावर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे। आणि पारण वेळ ही द्वादशीला म्हणजेच 22 जुलैला सकाळी 7:05 आहे। यावेळी तुम्ही व्रत हे सोडू शकता। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं।
आता या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे। आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, तुम्ही स्टीलचा, पितळेचा, मातीची पंती किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरी चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे। या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची। तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे, कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता करत असो, त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। आता आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे तो देवघरामध्ये बसूनच करायचा आहे। एक पाट आपल्याला देवघरासमोर ठेवायचं, त्या पाटावर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळापासून आपल्याला एक स्वास्तिक हे तयार करून घ्यायचं। स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे। आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या, तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। आता आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे, किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करायची। तसेच आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्याला सुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे। आता हा जो दिवा आपण देवघरासमोर लावलेला आहे त्यामध्ये आपल्याला तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायची, देवपूजा करायच्या अगोदर या पाटावरचा जो दिवा आहे तो आपल्याला उचलून घ्यायचा। दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा। आता हा दिवा जर तुम्ही कणकेपासून तयार केला असेल तर हा दिवा, तसेच या दिव्याखाली जे आपण मूठभर तांदूळ ठेवलेले ते आपल्याला तिकडनं उचलायचे। त्या तांदळामधले थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये टाकायचे। तसं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही। आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक ते धान्य खातील। हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं। हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ज्या घरावर धनाची देवीची कृपा असते त्या घरावर कधीही दारिद्र्य राहत नाही। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।